In this lecture, we will discuss how to find moment of inertia, of solid cylinder, and this solid cylinder is uniform about its axis. In last lecture, we have seen that moment of inertia of hollow cylinder, this is hollow cylinder about its axis, and we get mr square. आणि या अगोदर आपण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिला होता अबाउट इट्स ॲक्सिस, तो पण किती होता mr स्क्वेअर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सिलेंडर इज सेम. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स ॲक्सिस फॉर ring is equal to moment of inertia about its axis for hollow cylinder is same, and that is mr square. या लेक्चर मध्ये आपण पाहणार सॉलिड सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स ॲक्सिस. तर पहा, व्हॉट इज अ डिफरन्स बिटवीन सॉलिड सिलेंडर अँड हॉलो सिलेंडर. हॉलो सिलेंडर आतमध्ये पोकळ असतो आणि सॉलिड सिलेंडर आतमध्ये पूर्ण असा भरलेला असतो. सॉलिड लाईक रॉड पाहिला, दिस इज सॉलिड सिलेंडर. तर पहा, this is solid cylinder, this is axis of solid cylinder. यालाच आपण काय म्हणतो, axis of rotation in rotational motion or centroidal axis or geometrical axis which pass through its center. अशी ॲक्सिस जी सेंटर मधून पास होते. हा आहे सॉलिड सिलेंडर. कन्सिडर mass of solid cylinder is m and this radius of this solid cylinder is r. सॉलिड सिलेंडर कसा असतो, पूर्णपणे भरलेला, पोकळ नसतो. लाईक सॉलिड म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल, चिंता करण्याचं काही कारण नाहीये. दिस इज सॉलिड सिलेंडर which is uniform. तर पहा, बिफोर दिस ज्यावेळेस छोटासा पार्टिकल असतो, इथे ॲक्सिस असते, परपेंडिक्युलर डिस्टन्स r, मास dm, ॲक्सिस ab, त्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस ab किती असतो, मास dm into perpendicular distance त्याचा स्क्वेअर. दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिंगल पार्टिकल. बट हियर वी हॅव सॉलिड सिलेंडर. यालाच आपण म्हणतो कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्यूशन बॉडी. हा सिंगल पार्टिकल नाहीये, तर हा काय आहे, कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्यूशन बॉडी आहे. ज्यावेळेस कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्यूशन बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड करत असतो, त्यावेळेस काय करतो, या बॉडीचा, इथे सॉलिड सिलेंडरचा एक छोटासा पार्ट आपण कन्सिडर करणार
आणि त्या पार्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड करणार, नंतर इंटिग्रेशन घेणार आणि त्यानंतर आपल्याला भेटणार टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सॉलिड सिलेंडर. तर पहा, हा सॉलिड सिलेंडर असल्यामुळे याला काय असेल, व्हॉल्यूम. हे लक्षात ठेवायचं अगोदर. व्हॉल्यूम ऑफ दिस सॉलिड सिलेंडर इज किती असेल, रेडियस आर, लेंथ कन्सिडर करा एल, लेंथ एल, रेडियस आर. तर व्हॉल्यूम ऑफ दिस सॉलिड सिलेंडर इज पाय आर स्क्वेअर इंटू एल, एरिया इंटू हाईट. एरिया पहा, याचा एरिया एका साईडला टॉप व्ह्यू मध्ये पहा, हा सर्क्युलर शेप आहे, याचा एरिया पाय आर स्क्वेअर, हाईट म्हणजेच काय आहे इथे, लेंथ इंटू लेंथ. दिस इज व्हॉल्यूम ऑफ दिस सॉलिड सिलेंडर. नेक्स्ट आता कन्सिडर करायचा आहे छोटासा पार्ट या सॉलिड सिलेंडरचा. तर पहा, टॉप व्ह्यू मध्ये दाखवतो, नंतर इथे दाखवतो. दिस इज दिस व्ह्यू इन टॉप व्ह्यू. इथून पाहिल्यानंतर तुम्हाला हा सर्क्युलर शेप या सॉलिड सिलेंडरचा दिसेल असा. हा असेल सेंटर. तर पहा, आपल्याला कन्सिडर काय करायचं आहे, छोटासा पार्ट या सॉलिड सिलेंडरचा, दिस पार्ट. हा पार्ट आपण कन्सिडर करणार. तर पहा, या पार्टची थिकनेस कन्सिडर करा dx. या पार्टचे मास कन्सिडर करा, छोटस पार्टिकल असल्यामुळे छोटस मास dm. आणि याचं सेंटर पासूनचं डिस्टन्स कन्सिडर करा x. तर पहा, इथे कसा असेल तो, हा ऍक्सिस, हा पार्ट, एवढा पार्ट आणि हा तर टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला असं दिसेल, या साईडनी एवढा पार्ट. मग याला हाईट पण असेल अशी, दिस हाईट. तर त्याची पण लेंथ किती असेल, एल. तर पहा, टू फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया वी नीड नंबर 1 मास dm, नंबर 2 परपेंडिक्युलर डिस्टन्स. या दोन गोष्टी आपल्याला माहित झाल्या तर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकतो. मोमेंट ऑफ इनर्शिया dm, परपेंडिक्युलर डिस्टन्स r असेल तर r स्क्वेअर. तर याच्यामध्ये आपलं एकच काम आहे, हा dm फाइंड करणं. dm म्हणजे मास ऑफ दिस स्मॉल पार्ट. आणि हा पार्ट पहा काय आहे, थोडंसं इमॅजिन करण्याचा प्रयत्न करा. आता हा जो पार्ट आपण कन्सिडर केला आहे त्याच्या आतमध्ये काहीच नाहीये, इकडे पण काहीच नाहीये, तो बाहेर काढला पहा, हा पार्ट. आतमध्ये काहीच नाही, बाहेर काहीच नाही, तर याला काय म्हणू शकतो आपण, हॉलो सिलेंडर.
म्हणजे या सॉलिड सिलेंडरचा छोटासा पार्ट जो आपण कन्सिडर केला त्याला आपण हॉलो सिलेंडर म्हणू शकतो, कारण एवढी थिकनेस असणारा छोटासा पार्ट आपण कन्सिडर केला, याच्या आतमध्ये काहीच नाही, बाहेर काहीच नाही, इकडे पण मटेरियल नाहीये, आतमध्ये पण मटेरियल नाही, या साईडला पोकळ, या साईडला तर काहीच नाहीये, तर त्याला आपण म्हणू शकतो हॉलो सिलेंडर. म्हणजे जो आपण कन्सिडर केलेला पार्ट आहे तो काय आहे, हॉलो सिलेंडर. त्याची थिकनेस आहे, थिकनेस dx, त्याचं मास dm, आणि त्याचं सेंटर पासूनचं डिस्टन्स किती आहे पहा, किती आहे x. सो डिस्टन्स फ्रॉम सेंटर और फ्रॉम ॲक्सिस, त्यालाच आपण असं म्हणू शकतो का, रेडियस. ती रेडियसच आहे या हॉलो सिलेंडरची, इज इक्वल टू x. तर हा डाटा यूज करून आपण याचं मास फाइंड करणार, आणि एकदा का याचं मास आपल्याला भेटलं तर आपण हा फॉर्म्युला यूज करून या टोटल सॉलिड सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकतो. तर पहा, हाऊ टू फाइंड मास ऑफ दिस हॉलो सिलेंडर. तर पहा, या टोटल सॉलिड सिलेंडरचा मास किती आहे, आपण कन्सिडर केला आहे m, याची रेडियस कन्सिडर केली आहे r. तर या सॉलिड सिलेंडरचं व्हॉल्यूम काय आहे, पाय r स्क्वेअर l, पाय r स्क्वेअर l. त्यावेळेस त्याचं मास आहे m. म्हणजे एवढं व्हॉल्यूम असेल तर एवढं मास आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर यावरून आपण असं फाइंड करू शकतो का, एवढ्या व्हॉल्यूमसाठी एवढं मास, तर फॉर युनिट व्हॉल्यूम, युनिट व्हॉल्यूमसाठी मास किती असेल, क्वेश्चन मार्क. युनिट व्हॉल्यूम म्हणजेच 1 मीटर क्यूब, तुम्ही असं म्हणू शकता 1 मीटर क्यूब. एवढ्यासाठी मास किती असेल, कन्सिडर करा ते मास x. तर पहा, क्रॉस प्रोडक्ट घ्या आणि या x ची व्हॅल्यू काढा, किती येईल, x इंटू पहा x इंटू पाय r स्क्वेअर l इज इक्वल टू m इंटू 1 m. x फाइंड करायचा आहे आपल्याला, x म्हणजे युनिट व्हॉल्यूमसाठी मास किती, तर x इज इक्वल टू m डिवायडेड बाय पाय r स्क्वेअर l, आणि यालाच आपण म्हणत असतो मास पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे एका युनिट व्हॉल्यूमसाठी एवढं मास असेल, कारण हा सॉलिड सिलेंडर कसा आहे, युनिफॉर्म. त्यामुळे आपण हे लॉजिक वापरू शकतो. तर पहा, जर आपल्याला ही जी स्ट्रीप आपण कन्सिडर केली आहे, हा जो हॉलो सिलेंडर आहे जो कन्सिडर केला आहे आपण, याचं जर मास आपल्याला भेटलं तर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकतो असं डिस्कस केलं आहे. तर पहा, याचं व्हॉल्यूम फाइंड करण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याला माहित आहे एका युनिट व्हॉल्यूमसाठी एवढं मास आहे. तर याचं व्हॉल्यूम जर आपल्याला भेटलं तर आपण याचं मास पण फाइंड करू शकतो. तर पहा, ही स्ट्रीप जी आपण कन्सिडर केली ती, याची थिकनेस किती आहे dx, सेंटर पासूनचं डिस्टन्स x, आणि याची लेंथ, याची लेंथ किती आहे l, याची लेंथ किती आहे l. तर पहा, इथे याला ब्रेक करा, या ठिकाणी याला ब्रेक केल्यानंतर
इन शॉर्ट पहा, हा सर्कल आहे, या सर्कलला इथे ब्रेक करा. ब्रेक केल्यानंतर त्याच्यापासून एक रॉड तयार करा, असा स्ट्रेट लाईन तयार करता येईल. बरोबर. मग या रॉडची लेंथ किती असेल? जेवढा सर्कम्फरन्स असेल, समजा याची रेडियस r, तर याचा सर्कम्फरन्स किती असेल? 2πr. एक्स कन्सिडर करा, म्हणजे तुम्हाला अजून सोपं जाईल. तर काय असेल? एक्स. तर या रॉडची लेंथ किती असेल? 2πx. पहा, तेच लॉजिक आपण इथे वापरणार. हा जो हॉलो सिलेंडर आहे तो इथे ब्रेक करा. ब्रेक केल्यानंतर त्याला असं स्ट्रेट बनवण्याचा प्रयत्न करा. पहा, ही असेल त्याची थिकनेस dx. त्याच्यानंतर ही असेल त्याची लेंथ, आणि लेंथ किती असेल? पहा, याची रेडियस किती आहे? x. जर रेडियस x असेल तर याचा सर्कम्फरन्स किती असेल? 2πx. म्हणजे याला याच्यासारखं स्ट्रेट बनवल्यानंतर ही लेंथ किती येईल? 2πx. आणि हा एरिया, तर हा एरिया आपण फाइंड करू शकतो. पहा, लेंथ इंटू विड्थ किती येईल? एरिया 2πx इंटू dx. म्हणजे याचा एरिया भेटला. या साईडला टॉप व्ह्यू मध्ये एरिया भेटला. तर आता याचं पहा, हा जो वरचा पार्ट आहे जो इथे आपण टॉप व्ह्यू मध्ये असा दाखवला, याचा एरिया भेटला आपल्याला. नाऊ हा पार्ट कसा आहे? थ्रू आउट एवढा लांब आहे, त्याची लेंथ आहे l. तर याचं व्हॉल्यूम काढता येईल. व्हॉल्यूम ऑफ दिस हॉलो सिलेंडर, व्हॉल्यूम. नाऊ व्हॉल्यूम, एरिया झाला. आता व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कसं फाइंड करतो आपण? एरिया इंटू हाईट. एरिया किती आहे? 2πx dx. 2πx dx. हाईट किती आहे? l. तर हे झालं व्हॉल्यूम त्या हॉलो सिलेंडरचं, जो आपण कन्सिडर केला आहे त्याचं. हाईट l. तर पहा, आपल्याला माहित आहे व्हॉल्यूम फॉर युनिट व्हॉल्यूम, फॉर युनिट व्हॉल्यूम मास किती आहे? m/πr²l. फॉर युनिट व्हॉल्यूम मास किती आहे? m/πr²l. तर एवढ्या व्हॉल्यूमसाठी 2πx dx इंटू l, एवढ्या व्हॉल्यूमसाठी मास किती असेल? क्वेश्चन मार्क. याला कन्सिडर करा y. फॉर युनिट व्हॉल्यूम म्हणजे 1, क्रॉस प्रोडक्ट घ्या, 1 इंटू y, y, आणि हा क्रॉस प्रोडक्ट m/πr²l इंटू 2πx dx इंटू l. पहा, l l कॅन्सल, पाय पाय कॅन्सल. तर y इज इक्वल टू किती येत आहे? 2m x dx डिवायडेड बाय r². आणि y म्हणजे काय आहे? मास. y म्हणजे काय आहे? मास. तर इथे लिहा मास dm. मास dm. म्हणजे जो छोटासा पार्ट आपण कन्सिडर केला होता, हा टॉप व्ह्यू मध्ये असा दिसत आहे, पण ऍक्च्युअली तो 3D मध्ये पहा, हॉलो सिलेंडर असा असेल. याचा अगोदर आपण व्हॉल्यूम काढलं. एका युनिट व्हॉल्यूमसाठी एवढं मास असतं हे आपल्याला माहित आहे. एका युनिट व्हॉल्यूमसाठी एवढं मास असतं. तर जे आपण इथे व्हॉल्यूम फाइंड केलं, हे एवढ्या व्हॉल्यूमसाठी किती मास असेल
हे फाइंड केलं आणि हे मास म्हणजेच आपण कन्सिडर केलं आहे मास dm. या पार्टचं मास किती कन्सिडर केलं आहे आपण dm आणि हेच मास आपण इथे फाइंड केलं आहे. नाउ वी गेट mass of small part that we considered. जो पार्ट आपण कन्सिडर केला आहे त्याचं मास आपल्याला भेटला आहे आणि तो जो पार्ट आहे कन्सिडर केलेला त्याचं सेंटर पासूनचं डिस्टन्स किती आहे पहा. डिस्टन्स फ्रॉम सेंटर और डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस इज इक्वल टू रेडियस. त्याला आपण रेडियस म्हणू शकतो या पार्टमध्ये या हॉलो सिलेंडरची आणि ती आहे x. म्हणजे dm पण आपल्याला भेटला आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे रेडियस पण भेटली. तर पहा now we can find moment of inertia of this hollow cylinder. जो पार्ट आपण कन्सिडर केला आहे त्या पार्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड करू शकतो. तर पहा आणि तो पार्ट कोण आहे हॉलो सिलेंडर. तर पहा छोटासा पार्ट छोटासा मोमेंट ऑफ इनर्शिया. सो dig is equal to dm into x square. पहा याचं मास dm आणि हॉलो सिलेंडर मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं हॉलो सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे mr स्क्वेअर. m म्हणजे मास, r म्हणजे रेडियस. इथे हा जो हॉलो सिलेंडर आहे त्याचं मास किती आहे dm, त्याची रेडियस किती आहे x, सो x स्क्वेअर. नाउ वी कॅन पुट दिस मास dm किती आहे 2mx dx डिवाइडेड बाय r स्क्वेअर इंटू x स्क्वेअर, लेफ्ट साइडला dig. यापुढे काय करत असतो आपण इंटिग्रेशन, दोन्ही साइडचं इंटिग्रेशन. नेक्स्ट बाय टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स. या साइडला काय येईल आय जी, या साइडला काय येईल 2 कॉन्स्टंट, m कॉन्स्टंट, r स्क्वेअर कॉन्स्टंट, रेडियस ऑफ सॉलिड सिलेंडर कॉन्स्टंट, इंटिग्रेशन ऑफ x dx. and this x square mass into radius square x square. So we get 2m upon r square integration of x cube dx ig. तर पहा हा आहे सॉलिड सिलेंडर, ही आहे ॲक्सिस आणि आपण त्यामध्ये एक हॉलो सिलेंडर कन्सिडर केला आहे ॲज अ स्मॉल पार्ट. तर पहा हा हॉलो सिलेंडर जर छोट्यात छोटा बनवला म्हणजेच एवढा, तर याचं ॲक्सिस पासून डिस्टन्स किती कव्हर केला आहे आपण, किती कन्सिडर केला आहे x. तर या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती असेल 0. ज्यावेळेस हा पार्ट आपण कन्सिडर केलेला आपण एवढा कन्सिडर करू त्यावेळेस हे डिस्टन्स किती असेल x इज इक्वल टू r. म्हणजे हा जो छोटासा पार्ट आपण कन्सिडर केला आहे त्याने टोटल पार्ट या सॉलिड सिलेंडरचा कन्सिडर केला गेला पाहिजे. त्यामुळे हा छोट्यात छोटा म्हणजे x इज इक्वल टू 0 आणि मॅक्सिमम किती होऊ शकतो एवढा, जी असेल
रेडियस या सॉलिड सिलेंडरची आर, म्हणजे मिनिमम लिमिट असेल 0, मॅक्सिमम लिमिट असेल आर. थोडक्यात हा जो पार्ट आपण कन्सिडर केला आहे तो लहानात लहान कधी बनू शकतो, जर या x ची व्हॅल्यू हा पार्ट सेंटर पासून डिस्टन्स किती आहे x, म्हणजे हा पार्ट खूप छोटा बनवला तर कधी बनेल, ॲट x इज इक्वल टू 0. जेव्हा x ची व्हॅल्यू आपण 0 करू त्यावेळेस हा पार्ट काय होईल, एकदम छोटा. आणि ज्यावेळेस x ची व्हॅल्यू आपण r करू त्यावेळेस काय होईल, एकदम मोठा. म्हणजे टोटल पार्ट या सॉलिड सिलेंडरचा तो कन्सिडर करेल इन बिटवीन 0 टू r. म्हणजेच लोअर लिमिट असेल 0, अपर लिमिट असेल r. तर पुट हिअर लोअर लिमिट 0, अपर लिमिट r. 0 इथे असेल आणि इथे असेल r, 0 टू r. नाउ फाइंड इंटिग्रेशन 2m अपॉन r स्क्वेअर x raised to 4 divided by 4 r 0. 2m अपॉन r स्क्वेअर किती येईल, r raised to 4 divided by 4 minus 0. तर पहा r स्क्वेअर कॅन्सल होईल, इथला r स्क्वेअर कॅन्सल होईल, इथे राहील r स्क्वेअर. इथला 2 कॅन्सल होईल, इथे शिल्लक राहील 2. तर पहा m r स्क्वेअर डिवाइडेड बाय 2, m r स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया Ig इज इक्वल टू m r स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. हा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलेंडर about its axis, mr square by 2. पहा this is solid cylinder, moment of inertia about this axis mr square by 2 आताच भेटला आपल्याला Ig. तर पहा हाच मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला पाठीमागे कुणाचा तरी भेटला आहे आणि तो आहे डिस्क, सर्क्युलर प्लेट किंवा डिस्क अबाउट दिस ॲक्सिस. Ig किती आहे, mr स्क्वेअर बाय 2. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया of circular plate or disc is very similar to moment of inertia of solid cylinder about its axis. सर्क्युलर प्लेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि सॉलिड सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया पहा mr स्क्वेअर बाय 2, mr स्क्वेअर बाय 2 दोघांचा सेम आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर सेम कसा आहे पहा, जर या सॉलिड सिलेंडरचा तुम्ही, सॉलिड सिलेंडर म्हणजे कसा असेल, पूर्ण असा भरलेला, तुम्ही वरचा एक पार्ट स्लाइस, ॲपल कट करतो आपण, ॲपलचे स्लाइस बनवतो, ब्रेडचे स्लाइस माहिती आहे, तसा याचा एक स्लाइस घ्या या सॉलिड सिलेंडरचा वरचा. तो जो स्लाइस असेल तो काय असेल, डिस्क. मग या सर्क्युलर प्लेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, mr स्क्वेअर बाय 2. इथे काय असेल, dm r स्क्वेअर बाय 2. कारण टोटल मास ऑफ दिस सिलेंडर इज m. जर आपण छोटासा स्लाइस कन्सिडर केला तर त्याचा मास काय असेल, dm. म्हणजे हा जो आपण छोटासा पार्ट कन्सिडर करणार कट करून वरचा एक थिन पार्ट या सॉलिड सिलेंडरचा, तो दिसेल लाईक स्लाइस. तर
मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्यामुळे जो आपल्याला भेटेल तो कसा असेल, DIG इज इक्वल टू DM r² बाय 2. कारण सर्क्युलर प्लेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, mr² बाय 2. m म्हणजे छोटासा मास, DM r² रेडियस तीच असेल डिवायडेड बाय 2. तर पहा इंटिग्रेशन घ्या, या साईडला येईल IG, या साईडला पहा r, तो स्लाइस इथे आहे असं कन्सिडर करा, त्याची रेडियस काय असेल r. तो स्लाइस इथे आहे कन्सिडर करा, त्याची रेडियस काय असेल r. तो स्लाइस इथे आहे असं कन्सिडर करा, त्याची रेडियस काय असेल r. सो r कॉन्स्टंट, r², 2 कॉन्स्टंट, इंटिग्रेशन ऑफ dm. तर पहा या स्लाइसचं मास dm, या स्लाइसचं मास dm, या स्लाइसचं मास dm, याचं dm, इथे अजून असेल त्याचं dm, इथे अजून एक असेल त्याचं dm, इथे अजून एक असेल त्याचं dm. सर्व dm ची ॲडिशन करा, dm प्लस dm प्लस dm प्लस dm प्लस dm, जेवढे असतील तेवढे dm प्लस dm प्लस dm केल्यानंतर तुम्हाला काय भेटायला पाहिजे, मास ऑफ दिस सिलेंडर. तर याचं इंटिग्रेशन काय येईल, m. सो r² बाय 2 हा m, फायनली आपल्याला काय भेटेल, IG इज इक्वल टू mr² बाय 2. पहा हे शॉर्टकट डेरिवेशन आहे. हे तुम्हाला जमेल जेव्हा तुम्ही खूप प्रॅक्टिस कराल त्यावेळेस. दोन्ही मेथड सांगितले आहेत, मास पर युनिट व्हॉल्यूम ही मेथड पण सांगितली आणि हा शॉर्टकट पण सांगितला. नाव स्मॉल असाइनमेंट, हा सॉलिड सिलेंडर, इथे आहे मोमेंट ऑफ इनर्शिया mr² बाय 2. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट दिस पॉइंट, ॲट दिस ॲक्सिस. समजा याला नाव द्या AB. फाइंड IAB, क्ल्यू देतो, ही ॲक्सिस याला पॅरलल आहे. यूज पॅरलल ॲक्सिस थेरम अँड टेल मी आन्सर.